और हमारा जो कहना था हमने उनको बोल दिया है, उनको मान्य करना, ये न मान्य करना ये उनका अधिकार है। लेकिन जिस राह पे हमको चलना है, उस राह पे चलने के लिए हमारे पास जो बहुमत चाहिए, वो बहुमत हमारे पास है, 2/3 बहुमत हमारे पास है। हमारे गठ को क्या कहा जाए, या हम अगर शिवसेना है तो उस शिवसेना को क्या कहा जाए, अगर उसमें बाला साहब का नाम नहीं यूज करना है, ये बोल रहे हैं कोई महाराष्ट्र से कि वो इलेक्शन कमीशन को बोलेंगे, तो उनकी जिम्मेदारी। हमने अभी क्या कहीं कुछ भी क्लेम नहीं किया। हमारा क्लेम इतना ही है, हम शिवसेना के सदस्य हैं और रहेंगे, और हमारा अलग गुट रहेगा, क्योंकि जो नए नेता चुने गए हैं उनको चुनने का अधिकार बहुमत से ही होता है। वो बहुमत वहां पे नहीं था। मैं भी उस मीटिंग में प्रेजेंट था। मैंने देखा है कि 16 से 17 से ज्यादा लोग वहां पे उपस्थित नहीं थे। तो आपको कुछ सवाल पूछना होगा तो आप जरूर पूछिए, लेकिन उससे पहले मैं आपको एक चीज बोलना चाहता हूं कि मेरी एक रिक्वेस्ट है ऑनरेबल चीफ मिनिस्टर से कि वो कॉन्स्टिट्यूशनल हेड है महाराष्ट्र के, तो उनका ये कर्तव्य है कि आज जो दंगे चल रहे हैं महाराष्ट्र में, वो तुरंत एक बार वो कॉल करेंगे तो ये सब दंगे बंद हो जाएंगे, और ये उनका कर्तव्य है, और वो बहुत ही कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री है। तो हमारी उनसे विनती है कि ये जल्द से जल्द अपना जो मुख्यमंत्री का कर्तव्य है वो पूरा करे और महाराष्ट्र की जनता को रिलीफ दे। ओके, क्वेश्चंस। अब आप क्वेश्चंस पूछिए, एक एक करके पूछिए। आपण हे करू शकतो ना, कोणाला चूज करायचं? नाही. हात दाखवतात त्यांना. Hello, Deepak. Urvashi Khona this side from NewsX and India News. Yes. सर आपसे दो चीजें ये सवाल है। एक तो ये कि क्या आप अभी भी उद्धव ठाकरे को अपने हेड मानते हैं? बाला साहेब आपके नेता है, उद्धव ठाकरे आपके नेता है, या एकनाथ शिंदे आपके नेता है? दूसरा सर, ये जो नोटिस है इनको आप किस तरह से रिस्पॉन्ड करेंगे? क्योंकि उनका ये कहना है कि शेड्यूल 10 के हिसाब से आपको किसी के साथ मर्ज होना होगा, तो क्या प्रहार या बीजेपी होगा या किस तरह से चीजें होगी? नहीं, मर्ज होने की जरूरत नहीं है। जिन्होंने भी अपना अलग गुट बनाया था उनको अलग बैठने की व्यवस्था हर जगह पे होती है। जब मुंबई कॉर्पोरेशन में अलग गट बना था मनसे का, तो उनको अलग से रिकॉग्निशन दी गई थी। तो ये सब बातें होती रहती है, और जो भी अरेंजमेंट होगा, हम लोग मर्ज नहीं हो रहे। आपके सवाल का जवाब है कि हम किसी भी पार्टी में मर्ज नहीं हो रहे। सेकंड केसरकर जी, आपको मेरी आवाज आ रही है? केसरकर जी, हाँ, बोलिए। मैं दिनेश मौर्य, इंडिया टीवी से। मेरा सवाल ये है कि आज संजय राउत ने कहा है कि बाला साहब, अगर आप लोग जो आप बागी ग्रुप है, अगर आपको किसी का नाम इस्तेमाल करना है तो अपने पिता का नाम का इस्तेमाल करिए, शिवसेना के बाप जो हैं उनके नाम का इस्तेमाल मत करिए। तो आप क्या जवाब देंगे संजय राउत को? उन्होंने जो बात कही वो हम लोग इसके बारे में जरूर सोचेंगे। हमारा नाम तो शिवसेना है ही है, तो उसमें और ऐड नहीं करना। ऐसे उनको लगता है तो हम लोग उसको शिवसेना बोलेंगे, उनका हम लोग आदर करेंगे। अच्छा, लेकिन साथ ही में सर वो कह रहे कि आप बाला साहब की विरासत को, बाकी के लोगों को भी बोलना चाहिए, बाकी के लोगों को एक करते थे। दुसऱ्या नातं हे करा। सोनाली, दुसरा हात ते हे आहे ना, ऑनलाईन मराठी बातम्या लिहिल्या। दीपक जी, माझा प्रश्न आहे की तुम्ही गट निर्माण करणार आहात, तुम्ही म्हणालात की तुम्ही विलीनीकरण नाही करणार, तर मग गटाचं तुमचं नाव काय असेल? म्हणजे शिवसेना बाळासाहेब? बघा, लोकांचं मागणी अशी होती आमच्या सदस्यांची की शिवसेना बाळासाहेब असं ठेवलं पाहिजे, पण यांचं म्हणणं आहे की तुम्ही बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही वगैरे असं ते म्हणतात। त्यांच्या म्हणण्याचा आम्ही निश्चित विचार करू आणि नुसतं शिवसेना करू। बरं दीपक जी, आकडा आहे तुमच्याकडे, मग तुम्ही मुंबईत का येत नाहीत, महाराष्ट्रामध्ये का येत नाहीत? आकडा आहे, परंतु दबावाखाली जे निर्णय होतात ते बघितले तर महाराष्ट्रामध्ये सध्या येणं सेफ वाटत नाही। तुम्हीच चित्र दाखवतायत कशा रीतीने महाराष्ट्र पेटवण्यात आलेला आहे, आणि हा पेटवण्यामध्ये
ज्या व्यक्तीने रस्त्यावर उतरायला सांगितलेलं आहे त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई महाराष्ट्र शासनाने केलेली नाही. असं जर दुसऱ्या कोणी सांगितलं असतं की रस्त्यावर उतरा आणि दंगली करा, तर तुम्ही त्याला सोडलं असतं का? मी या खात्याचा मंत्री राहिलेलो आहे, ताबडतोब तुम्ही त्याच्यावर कारवाई केली असती की नाही? शेवटी लॉ अँड ऑर्डर फेल्युअर व्हायला देऊ नका आणि मग आपण म्हणायचं की लॉ अँड ऑर्डर फेल्युअर नाही झालेलं आणि मग केंद्राने हस्तक्षेप करू नये असं तुम्ही म्हणू नका. तुम्ही ते लॉ अँड ऑर्डरचे जे नॉर्म्स आहेत ते पाळा, कारण तुमचं ते घटनात्मक कर्तव्य आहे. दीपकजी, उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुम्ही इथे येऊन का बोलत नाही? तुम्ही इथे या, तुम्ही आमची माणसं आहात, तुम्ही आमच्या शिवसैनिक आहात, इथे या आणि इथे बोला. मग इथे का तो संवाद होत नाही? संवाद आम्ही केला ना मॅडम. येण्यापूर्वी मी उद्धव साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, 5 सिनियर मिनिस्टर्स त्यांच्याशी बोलले. आमचं जे म्हणणं आहे आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना सांगितलं. अजूनही त्यांनी त्याच्यावर विचार करावा. आणि मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही रस्त्यावर उतरण्याची भाषा आदरणीय राऊत साहेबांनी केलेली आहे, परंतु आम्ही इलेक्शन लढवली ती सेना भाजप युती म्हणून लढवली. ज्यावेळेला आम्ही भाजपला सोडलं त्यावेळेला भाजपची रस्त्यावर उतरले का लोक? उतरले नाहीत. खरं तर आम्हाला युती म्हणून मतदान झालेलं होतं, नाही केलं त्यांनी. तसंच जे काय होईल पुढच्या काळामध्ये, जो निर्णय होईल तो स्पोर्टिंगली स्वीकारला पाहिजे. तुम्ही आजच का म्हणता की आम्ही भाजप बरोबर जाणार आहे? आम्हाला ज्यावेळेला म्हणतात की तुमच्या नेत्याला बदला, त्यावेळेला आम्ही म्हटलं की आम्ही नेत्याला बदलणार नाही, कारण आमचं 2/3 बहुमत आहे. ज्यांचं 2/3 बहुमत आहे ते त्याला मान्यता आहे घटनेने, ती मान्यता आम्हाला मिळावी. आता ती का पेंडिंग ठेवली हे तुम्ही उपाध्यक्षांना विचारलं पाहिजे. तो त्यांचा प्रश्न, त्यांचा प्रियोगिटिव्ह आहे. ती फार मोठी पोस्ट आहे, त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला गद्दार असं म्हटलेलं आहे, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही तुमच्या बापाच्या नावानं मतं मागा, माझ्या बापाच्या नावानं तुम्ही मतं मागू नका. तर यावर तुमचं काय अधिकृत मत आहे? बघा, आम्ही कोणाच्याच नावाने सध्या मतं मागितलेली नाही, कारण 2.5 वर्षानंतर इलेक्शन आहे. आणि त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही कुठल्याही पक्षामध्ये उभं राहून निवडून आलेलो आहोत. त्याच्यामुळे फक्त शिवसेनेच्या नावावर लोक निवडून येत असतील तर सगळी लोक ज्यांना उभं केलेलं आहे शिवसेनेने, सगळ्यांना निवडून आले असते. परंतु त्याच्यामध्ये उमेदवाराचं सुद्धा गुडविल असतं, अधिक पक्षाची मतं असतात. अशी मतं प्रत्येक पक्षाकडे असतात. जशी ती शिवसेनेकडे आहेत, तशी ती काँग्रेसकडे आहेत, तशी ती राष्ट्रवादीकडे आहेत आणि तशीच ती भाजपकडे सुद्धा आहेत. म्हणून जो पक्ष आपलं त्याचं असलेलं लोकांमधलं त्यांचं मतदान अधिक चांगला उमेदवार देतात, त्यांचे उमेदवार निवडून येतात. आज तरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किमान 70 ते 80 उमेदवार असे आहेत की किंवा 100 उमेदवार असे आहेत की ते कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले तरी ते निवडून येतात. आपल्याकडे विखे पाटलांचं उदाहरण आहे. पूर्वी ते काँग्रेसचे नेते होते, भाजपच्या चिन्हावर उभे राहिले, भाजपवर निवडून आले. अशी लोक असतात, कारण त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघात असतं, त्यांच्या जिल्ह्यामध्ये असतं. तर आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. ही एक बोलण्याची पद्धत आहे राऊत साहेबांची आणि ती पद्धत आम्ही फारशी सिरियसली घेत. दीपकजी, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मनामधली खदखद ही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कधी कळलीच नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही बघा, असं नाही आहे. साहेब प्रत्येकाला समजून घेतात, पण निर्णय घ्यायला जो वेळ होतो या वेळेमध्ये लोकांची नाराजी वाटते. केसरकर जी, क्या आप जो है दिल्ली जाने वाले हैं या फिर आपका कोई दल गुजरात आने वाला? बातचीत की प्रक्रिया क्या शुरू हुई है? देखिए, पहले हमारा गट को रिकग्निशन देनी चाहिए. वो रिकग्निशन देने के लिए इतना समय निकाल रहा है, तो हम अगर वो नहीं दे रहे तो हम कोर्ट में जाएंगे. हमारा वहां पे जो एग्जिस्टेंस है, कितने सदस्य है, हम प्रूव करेंगे और हम वहां से ले लेंगे अपना. साथ ही में सर ये भी है कि शिवसेना की तरफ से कहा जा रहा है कि आप लोगों ने अपनी नाराजगी उद्धव जी को पहले बताई नहीं थी, जबकि 1 साल पहले एक हाई लेवल मीटिंग हुई थी इसी मुद्दे पर. उस बारे में थोड़ा सा रोशनी डालिए. देखिए, आज तो मैं उस पर रोशनी नहीं डालूंगा, क्योंकि कुछ चीजें ऐसी होती है जो डिस्क्लोज नहीं की जाती एक रिस्पेक्ट की वजह से. इसीलिए मैंने कहा था कि शांतता बनाए रखिए. हम लोग आपका जो रिस्पेक्ट है कायम ही रखेंगे, क्योंकि ये हमारे दिल में है वो रिस्पेक्ट है. आपको लगता है कि बाला साहब के नाम का इस्तेमाल करके जो है मौजूदा जो शिवसेना है बार बार बाला साहब के नाम का इस्तेमाल कर अपना बचा कुचा बेस बचाने की कोशिश कर रही है, क्योंकि उन्हें संगठन टूटने का डर सता रहा है? देखिए, उनका संगठन कोई भी नहीं तोड़ रहा है. ये उनकी एक उनका भ्रम है कि कोई हमारा संगठन तोड़ना चाहते हैं. हम भी उस संगठन के मेंबर हैं, आज भी मेंबर है, कल भी रहेंगे. आपको क्यों लगता है कि हम उसको तोड़ने वाले हैं? और कल जाके उद्धव साहब को जब हकीकत का पता चलेगा तो शायद ये भी वो निर्णय ले कि हमने जो किया था वो
सही नहीं लग रहा है लोगों को तो हम अपना डिसीजन बदलते हैं। उनका वो ऑप्शन है, वो तो नेता है, वो कुछ भी कर सकते हैं। आपको लग रहा है कि कुर्सी के मोह की वजह से अब तक मेजोरिटी नहीं होने के बावजूद भी आप लोग को मौका नहीं दिया जा रहा है, आप लोग की सच्चाई कबूल नहीं कर रहे हैं? नहीं, ऐसे बिल्कुल नहीं, हमारे नेता पे मैं कुछ भी आरोप नहीं लगाऊंगा। लेकिन सच्चाई तो यही है कि नंबर्स आपके पास है, उनके पास नहीं है। हाथ ऊपर कर सकते हैं ना। देखिए, हमारे पास नंबर है, लेकिन हम लोग रिस्पेक्ट करते हैं उनका। हम लोग बाला साहब के शिव सैनिक है, तो हम लोग उद्धव साहब का रिस्पेक्ट करेंगे। हम लोग क्यों उनके खिलाफ बोलेंगे? हमारा इतना ही कहना है कि ओरिजिनल जहाँ जिस नाम पे आपने ये किया था, इलेक्शन लड़ा था, उस नाम पे हम लोग ये करेंगे, ऐसे मुझे लगता है। दीपकजी, महाविकास आघाडीतनं काही झालं तरी बाहेर पडायचंच आहे, भाजपसोबत जायचंच आहे, हे खरं कारण एकाकडे म्हटलं जातंय, बाकीची कारण अशीच दिली जात आहेत का खरंच घुसमट झालेली होती, 2.5 वर्ष एनसीपी संपवते शिवसेनेला, हे सातत्याने तुमच्याकडनं सांगितलं जात होतं? हे सातत्याने सगळे आमदार मला सांगतायत। खरं तर काय, मी एनसीपी मध्ये होतो, त्याच्यामुळे माझे सगळ्या मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, पण माझे एकट्याचे चांगले संबंध असून काय उपयोग आहे? तिथं 2 नंबरला आमच्याकडे एनसीपी नव्हती, माझ्याकडे 4 नंबरला एनसीपी होती। त्याच्यामुळे एनसीपी जिथं 2 नंबरला आहे, तिथं पडलेल्या उमेदवाराला ताकद दिली जात होती, ही वस्तुस्थिती आहे। मग लोक कसे सर इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें, ठाणे में शिंदे समर्थकों का प्रदर्शन, शिंदे के समर्थन में शक्ति प्रदर्शन किया गया। ठाणे में शिंदे समर्थकों का जमावड़ा, भारी जमावड़ा। तस्वीरें भी हम आपको दिखाएंगे, ठाणे से तस्वीरें निकलकर सामने आई हैं जो हम आपके सामने रखेंगे कि कैसे शिंदे के समर्थक इस वक्त सड़कों पर उतरकर प्रदर्शन कर रहे हैं। एक बार फिर से शक्ति प्रदर्शन यहां समर्थकों की ओर से किया जा रहा है। और ये तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं, एक तरफ बैठक की तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं, गुवाहाटी से ये तस्वीरें सामने आई है, नया वीडियो सामने आया है जहां एकनाथ शिंदे अपने विधायकों के साथ, अपने गुट के साथ बैठक कर रहे हैं, तो दूसरी तरफ उनके घर के बाहर समर्थकों का जमावड़ा लगा हुआ है। क्योंकि जिस तरह से लगातार बागी विधायकों के ठिकानों पर हमले हो रहे हैं, उसके बाद बहुत से ऐसे समर्थक हैं जो समर्थन में भी सड़कों पर आ रहे हैं। और एकनाथ शिंदे खास तौर पर एक बड़े नेता के तौर पर उभरे हैं। ठाणे में वैसे भी उनका दबदबा माने जाता है और बहुत ही लोकप्रिय हैं वो इस इलाके में, और अब उनके घर पर बड़ी तादाद में समर्थक पहुंचे हैं जो उनके पक्ष में नारे लगा रहे हैं। तो बैठकों का दौर जारी है। शिंदे गुट क्या करता है, उसके आगे का ऐलान क्या होगा, इस बात पर सबकी निगाहें टिकी हुई हैं, क्योंकि अभी तक सिर्फ कागजी कार्रवाई हो रही है। एक्शन कब होगा, इस बात का इंतजार है कि अगला कदम क्या होगा, कब नया दावा पेश किया जाएगा। अब तो गुबगाहट है। पहले इस तरह की खबरें आ रही थी कि शायद नई पार्टी बनाने की बात भी सामने आएगी। हालांकि कुछ देर पहले ही आपने सुना दीपक केसरकर ने कहा कि नई पार्टी नहीं बनाएंगे, एकनाथ शिंदे हमारे नेता हैं, हम शिव सैनिक ही हैं, नए नाम की जरूरत नहीं है।